Hello students, I welcome you all the students in this session of class 7 of subject English. Students, in the last session we learnt about Tana and her friends. Warm up activity with Tara and her friends. Today we have to learn a new activity that is about grammar. We are going to learn the use of be, use of do's, use of a or an, use of plural forms of words. So students, first of all we will learn the use of be. use of be. जर आपण पाहिलं तर बी चे विविध रूप आहेत. बी ची रूप म्हणजे इज, एम, वॉज म्हणजे इज आणि एम यांचंच हे भूतकाळी रूप ठरतं वॉज. त्याचप्रमाणे आर त्याचंच भूतकाळी रूप होतं वर. इज, एम यांचं भूतकाळी रूप होतं वॉज आणि आर ज्याचं भूतकाळी रूप होतं वर. मग ही बी ची रूपे कशा प्रकारे वापरावीत हे आज आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणूनच आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे यूज ऑफ बी. मग बी म्हटला की आपल्या समोर इज, एम, वॉज, आर आणि वर हे शब्द आले पाहिजे. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण आय, त्यानंतर ही, शी, वी अशी ही प्रोनाउन्स मध्ये हा भाग आपण पाहिलेला आहे, ज्यांना आपण सर्वनामाची रूपे असं सुद्धा म्हणत असतो, ज्यामध्ये हे सर्वनामाच्या रूपामध्ये प्रथम पुरुषी सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम आणि तृतीय पुरुषी सर्वनाम. द्वितीय पुरुषी सर्वनामामध्ये यू असे शब्द असे येत असतात. त्यानंतर आय म्हणजेच प्रथम पुरुषी सर्वनाम आणि ही, शी, इट हे जे काही आहेत ते तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये येत असतात. तर मग यामध्ये आता आपल्याला एम, इज आणि आर यांचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे बघायचं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी की आय हा फर्स्ट पर्सन असतो, म्हणून आय हा फर्स्ट पर्सन असतो, त्यामुळे त्याच्यासोबत नेहमी एम लागतो. काय लागतो? एम लागत असतो. आणि एम हे कशाचं रूप आहे? बीचं रूप आहे. आणि याचं जर आपण भूतकाळी रूप पाहिलं तर आय, वॉज असं ते होऊन जात असतं. त्यानंतर आयचं अनेक वचनी रूप फर्स्ट पर्सन मध्ये येतं वी. मग एम सोबत वीचं काय होऊन जाणार? आर. काय की आय म्हणजे मी म्हणजे एकच आणि वी म्हणजे आम्ही म्हणजेच काय अनेक वचनी रूप ते होत असतं. आणि एम आणि इज या दोन शब्दांचं बीच्या रूपांचं जे अनेक वचनी रूप आहे ते आहे आर. मग याचं सुद्धा जे भूतकाळी रूप आहे ते आहे वर, म्हणजे वी, वर. अशा प्रकारे वाक्य बनवताना, सेंटेन्स मेकिंग करताना आय सोबत नेहमी एम लावायचं, त्यानंतर वी सोबत नेहमी आर लावायचं आहे आणि याच्यानुसार त्यांचे हे भूतकाळी रूप सुद्धा बदलत असतात. तर आता पाहूया आपण सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषी सर्वनाम. तर मग सेकंड पर्सन यामध्ये काय येतं? यू. आता सेकंड म्हणजे काय की ज्याच्याशी आपण बोलत आहोत तो. फर्स्ट पर्सन मध्ये काय की आय, आय म्हणजे आपण स्वतः करता आणि जो समोरचा आहे त्याच्याशी आपण ज्याच्याशी बोलत आहोत, जो आपल्या समोर हजर आहे, प्रेझेंट आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो?
यू किंवा तू किंवा तुम्ही अशा प्रकारे आपण त्याच्याशी बोलत असतो. मग हा जो प्रकार आहे तो आहे द्वितीय पुरुषी सर्वनामामध्ये हा प्रकार येत असतो. आणि म्हणून याच्यासोबत सुद्धा काय लागतो, आर लागतो. आणि याचं जर आपण भूतकाळी रूप पाहिलं तर त्या यू वर असं ते होतं, जे आरचं सुद्धा हे यू वर होत जातं. हे यू आपण एकासाठी पण वापरतो आणि यू तू म्हणून पण वापरतो आणि तुम्ही म्हणून सुद्धा आपण यू असा वापरत असतो. आता आहे थर्ड पर्सन. मग थर्ड पर्सन मध्ये म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये येतात ही, ऑर, शी, ऑर, इट. ही, शी, इट यांच्या पुढे नेहमी इज लागत असतं. आणि या इजचं जे भूतकाळी रूप आहे ते आहे वॉज. मग आपण याचं भूतकाळी रूप असं सुद्धा लिहू शकतो, ही, ऑर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. अशा प्रकारे ही डीची रूपे झाली. मग यांच्यामध्ये नेहमी सेंटेन्स मेकिंग करताना आय सोबत नेहमी काय लागतं, एम लागतं. वी सोबत आर लागतं. यू सोबत आर लागतं. त्यानंतर ही, शी, इट यांच्यासोबत नेहमी काय लागतं, इज लागतं. समजा आपण वाक्य तयार केलं की आय एम अ गर्ल, वी आर गर्ल्स, यू आर अ गर्ल, ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, इट इज अ डॉग. अशा प्रकारे ही वाक्य बदलत असतात. स्टॉप कर. So students, next part of our session is use of articles, and there are three articles that are a, an and the. Today we have to learn the use of a and an. We know all the alphabets. How many alphabets are there? There are 26 alphabets. Among these 26 alphabets, there are 5 vowels. There are 5 vowels and 21 consonants. म्हणजेच काय की इंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत. या 26 अक्षरांपैकी 5 अक्षरे जी आहेत ती आहेत वॉवल्स म्हणजेच स्वर, आणि जी बाकीची उरलेली 21 अक्षरे जी आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स असं म्हणत असतो. त्यांनाच मराठीमध्ये व्यंजन असं सुद्धा म्हणतो. आता स्वर, मूल ध्वनींना स्वर असे आपण म्हणतो, आणि ज्या ध्वनींना स्वरांचा उच्चार करताना वापर केला जात असतो त्यांना आपण व्यंजन असे म्हणत असतो. मग आता हे कोणती कोणती, समजा आपण जर पूर्ण ABCD लिहिली तर ABCD, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. तर यांच्यामध्ये बघा, ज्यांना मी अंडरलाईन केलेलं आहे, दोज अल्फाबेट्स विच आर अंडरलाईन, these 5 words are vowels, that are A, then E, then I, then O and last one is U. मग अशा प्रकारे ही A, E, I, O, U ही 5 वॉवल्स आहेत ज्यांना आपण स्वर असे म्हणत असतो. त्यानंतर उरलेली 21 कॉन्सनंट्स म्हणजेच B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y and Z अशी ही 5 वॉवल्स आणि 21 कॉन्सनंट्स आहेत. मग आता हे जाणून घेण्याचा फायदा काय, तर हे जाणून आपण यासाठी घेतलेलं आहे
कारण आपल्याला या आर्टिकल्सचा वापर करण्यासाठी ही वॉवल्स आणि ही कॉन्सोनंट्स माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. So students, there are 5 vowels A, E, I, O, U. आणि हे शिकून घेण्यासाठी आपल्याला का आवश्यक आहे? कारण ज्या स्पेलिंग्स जे शब्द A, E, I, O, U यांच्यापासून सुरुवात होतात तर त्यांच्या पुढे an हे आर्टिकल वापरलं जात असतं. जसं an ॲपल, ए आला इथे म्हणून याच्या पुढे काय लावलं आपण आर्टिकल an ॲपल. त्यानंतर an egg, त्यानंतर an आईस्क्रीम किंवा आईस, स्पेलिंग सुरू झालेला आहे आय पासून. त्यानंतर an आऊल, स्पेलिंग सुरू झालं ओ पासून. त्यानंतर आहे यू, an अम्ब्रेला. तर हे जे स्पेलिंग्स आहेत हे स्पेलिंग्स वॉवल पासून सुरू झाले आणि म्हणून त्यांच्या समोर आपण काय वापरलेलं आहे? an हे आर्टिकल वापरलेलं आहे. लाईक दिस वी हॅव टू यूज an all the before all the words which are starting from A, E, I, O, U. Now next is the use of A. Other 21 consonants like B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z, and all these consonants, they are related with A. If the spelling starts from B, C, D, then F, G, H, and all the 21 consonants. इथे जागा कमी आहे त्याच्यामुळे मी पूर्ण लिहित नाही. तर हे स्पेलिंग जर त्यांच्यापासून सुरू होत असतील, यांच्यापैकी एखाद्या अक्षरापासून सुरू होत असतील तर त्या शब्दांच्या पुढे आपल्याला ए लावणं गरजेचं आहे. जसं बॉल, याला वाचताना ए नाही वाचायचं तर अ बॉल, अ कॅट, अ डॉग, देन अ फ्रॉग, अ गोट, अ हॅट. अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द वापरू शकतो. अँड लास्ट इज द. द इज यूज्ड व्हेन द वर्ड इज युनिक or it is universal, then the is used like that. The earth. आता अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. आता ही पृथ्वी जी आहे ती एकमेव आहे का? आमच्या गावाला वेगळी पृथ्वी आणि तुमच्या गावाला वेगळी पृथ्वी असं आहे का? नाही. तर मग द अर्थ, आपण एकाच पृथ्वीवर राहतो. द सन, द सन, द मून. अशा प्रकारचे जे काही एकमेवाद्वितीय म्हणजेच युनिव्हर्सल असे शब्द असतील, युनिव्हर्सल गोष्टी असतील, त्यांच्यासाठी आपण काय वापरायचं आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. लाईक दिस स्टुडंट्स वी लर्न अबाउट द यूज ऑफ बी अँड द यूज ऑफ आर्टिकल्स दॅट आर ए अँड द. In the next session we will learn about the use of do.